आज सायलीनं सगळ्यांना बिया वाटल्या. भेंडी, मिरची, टोमॅटो, पडवळ. प्रत्येकाकडे एक पक्क काम. पण प्रिया म्हणाली, मी नाही करणार शेती. सायली मात्र थांबली नाही. तिनं नेमकं प्रियालाच दोडक्याच्या बिया दिल्या. म्हणजेच ती भाजी जी प्रियानं काळ वाया घालवली होती. सायलीचा उद्देश स्पष्ट होता. शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव करून देणं. अर्जुन मात्र तिच्या प्रेमात पूर्ण बुडालेला. आणि पूर्णाजींचं कौतुक तर भरपूर. दुसरीकडे प्रतिमा ताईंची स्मृती झपाट्याने कमी होत चाललेली. मी काल काय केलं हेही आठवत नाही. रविराजनन प्रेमानंद समजावलं, पण ती भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट होती. आणि तितक्यात घरात धडकली अस्मिता. नाश्त्याच्या अपेक्षेने आली होती, पण इथे तर बिया लावायचं काम सुरू. माझे नील्स खराब होतील असं म्हणून सरळ पळून जायला लागली. पण शेवटी सगळे सहभागी झाले. सायली ओरडली, सुचलं, मला सुचलं. अर्जुन गोंधळला, पण लक्षात आलं हे पेंडेंग प्रकरणावरचं काहीतरी होतं. सायली आणि अर्जुन आता काहीतरी गुप्त प्लॅन आखतायत साक्षी विरुद्ध. पण सायली सापडणार का? उद्याच्या भागात सायली वेषांतर करून साक्षीच्या घरी जाणार आहे. काय होणार ते पाहायच्यासाठी चुकवू नका उद्याचा धमाकेदार भाग.